हाय हॅलो नमस्कार. माधुरीज फुडकट्ट्यामध्ये माधुरी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रावण चालू आहे आणि श्रावणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण सर्व श्रावणामध्ये छान अशा भाज्यांचा आस्वाद घेत असतो. त्याचबरोबर श्रावणामध्ये एक विशेष म्हणजे भाजी मिळते, ती म्हणजे आळूची पानं किंवा आळूची भाजी. तर आळूच्या वड्यात आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मी सुद्धा त्याची रेसिपी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेली आहे. पण आळूची भाजी म्हणजेच आळूचे फतफद ह्या नावाने प्रसिद्ध असलेली भाजी कशी करायची ती आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये. तर मस्त असं आळूचं फतफद करण्यासाठी मी इथे घेतलेली आहेत आळूची पाने. तर आळूची पाने घेताना लक्षात घ्यायचं आहे, ती रंगाने जी हलकी ग्रीन असतात आणि थोडीशी जाडसर असतात ती असतात आळूच्या फतफद्यांची पाने. आणि जी आपण वड्यांना वापरतो ती थोडीशी गडद रंगाची असतात. तर त्यामुळे ते लक्षात घेऊन भाजी विकत घ्यायची आहे. आता आळूची वडे जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा ते कापताना, ती भाजी कापताना काय येतं, आपल्या हाताला खाज येते. तर ती खाज नको येण्यासाठी काय करायचं आहे, तर हाताला आपण कोकमाचं पाणी लावून घ्यायचं आहे. तसं मी हाताला कोकमाचं पाणी लावून घेतलेलं आहे. भाजीची देठं बाजूला कापून घेतलेली आहेत. आता ही भाजी कापताना लक्षात घ्यायचं आहे, ती खूप बारीक कापायची आहे. छान बारीक चिरल्याने काय होतं, भाजी छान शिजली जाते आणि ती चवीलाही छान लागते. तर इथे मी छान असं ही भाजी बारीक चिरून घेते आहे. जाडसर भाजी कापल्याने काय होतं, ती खाताना थोडीशी वेगळी लागते, थोडंसं केसाळसारखं लागते. त्याच्यामुळे तिला कापताना बारीक कापायची आहे. आता त्यांची जी देठं आहेत ती सुद्धा कापताना लक्षात घ्यायचं आहे, त्याच्या जे वरच्या जी साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ही देठं भाजीमध्ये वापरायची आहेत. तर अशा पद्धतीने मी छान अशी ही भाजी बारीक चिरून घेतलेली आहे. भाजी बाजूला काढून घेऊया. श्रावणामध्ये बऱ्याच ठिकाणी ही भाजी बनवली जाते. आता काय करूया, आपण भाजी शिजायला लावायची आहे आपल्याला कुकरमध्ये. पण त्याआधी आपण त्यात घालणार आहोत शेंगदाणे आणि चण्याची डाळ. तर इथे मी हे शेंगदाणे आणि चण्याची डाळ 2 तास अगोदर भिजत घातली होती आणि आता ती मी कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेते आहे. तर एक अर्धा छोटा वाटी मी चण्याची डाळ घेतली होती आणि अर्धा छोटा वाटी मी घेतली होती शेंगदाण्याची. तर ते सर्व काही मी कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आहे. भाजी घालून घेतलेली आहे. त्यानंतर मी त्यात थोडंसं मीठ घालून घेते. त्याचबरोबर अगदी थोडीशी हळद घालून घेते आणि आता 1 ग्लास पाणी घालून आपण ही भाजी छान अशी 4 ते 5 शिट्ट्या देण्यासाठी बाजूला गॅसवर ठेवून देऊया. तर भाजी आपली शिजते आहे तोपर्यंत आपण काय करूया, वाटण करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अगदी थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या थोड्याशा जास्त वापरायच्या आहेत कारण त्याने चव छान येते. तिखटाचं प्रमाण ह्या भाजीमध्ये थोडंसं जास्तच वापरा. त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर घालते आहे मी 1 छोटी वाटी ओल्या नारळाचा कीस. हे वाटण छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे वाटण मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर आपण ते भाजीमध्ये फोडणीला घालणार आहोत. तर इथे आपल्या भाजीलाही 4 शिट्ट्या करून झालेल्या आहेत. मस्त अशी ही भाजी आपली शिजून तयार आहे. आता मात्र ह्या भाजीला छान आपण घोटून घ्यायची आहे. मस्त अशी पळीने छान असं घोटल्यामुळे काय होतं, भाजी एकत्र मिक्स होते आणि एकजीव होते. त्यामुळे तिचा फ्लेवरही तेवढाच वाढला जातो. त्यामुळे ही क्रिया नक्की करायची आहे. भाजीला छान घोटून घ्यायचं आहे आणि आता आपण फोडणी करून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये घातलेले आहे 4 ते 5 चमचे तेल. तेल छान गरम झाल्यानंतर घालते आहे अर्धा छोटा चमचा जिरं. त्यानंतर घेते आहे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, जे छान ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. लसूण छान लाल करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये. त्याचा मस्त असा फ्लेवर त्या भाजीमध्ये येतो. त्यामुळे मी लसूण छान लाल करून घेतलेले आहेत. चिमूटभर हिंग घातलेलं आहे. त्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण ह्यात घालून घ्यायचं आहे. श्रावणामध्ये बऱ्याच ठिकाणी ही भाजी केली जाते.
आणि श्रावणातच आपल्याला शक्यतो आळूंची वड्यांची पाने मिळतात, भाज्यांची पानं मिळतात. त्यामुळे प्रत्येक सीझनमध्ये जे जे काही येतं ते नक्की करून बघायचं असतं. त्याचबरोबर घालते आहे मी इथे चिमूटभर हळद, कारण की आपण शिजतानाही हळद आणि मीठ घातलेलं आहे. त्यामुळे फोडणीमध्येही थोडंसं हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे, अगदी थोड्या प्रमाणात, योग्य प्रमाणात. तर इथं मी हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा छोटा चमचा घालते आहे धणेपूड. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये. छान असं फोडणीमध्ये परतून झाल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत मिरची पावडर. तर 1 चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे, ते सुद्धा छान मिक्स करून घेते आहे. मस्त असं तेल सुटेपर्यंत वाटण आपण परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण घालतो आहोत आपली शिजलेली आळूची भाजी. मस्त घोटून घ्यायची आहे भाजी अगोदर, आणि ती घोटून झाल्यानंतर आपण फोडणीमध्ये ती भाजी घालून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर छान इथं माझी भाजी मस्त व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता शिजण्यासाठी आपण एक अर्धा कप पाणी इथं घालून घेऊया. फोडणी घातल्यानंतर आपल्या मसाला आणि भाजी एकत्र होण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर घालते आहे 4 कोकमाचे पाकळ्या आणि थोडासा गुळाचा खडा. तर गुळ घालायचा आहे, त्याच्यामुळे काय होतं, थोडंसं फ्लेवर बॅलन्स होतात. त्यामुळे थोडंसं गुळाचा वापर इथं मी केलेला आहे. आणि कोकम घातलेला आहे. तर तुम्ही कोकम नसेल घालायचं तर तुम्ही चिंचही घालू शकता. जितकं आंबट हवं आहे त्यानुसार तुम्ही त्याचा वापर करायचा आहे, खूप जास्तही घालायचं नाही आहे. तर 4 मी घातलेल्या आहेत पाकळ्या कोकमाचा आणि छोटासा खडा मी घातलेला आहे गुळाचा. आणि आता एक 5 ते 7 मिनटं आपण छान असं वाफ काढून घेऊया. मस्त इथं आपली वाफ झालेली आहे. आळूला काढून बघा, रंगही छान आलेला आहे. आणि ते छान असे आपलं हे आळूचं फतफदत तयार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मस्त अशा वाफळल्या भाताबरोबर, भाकरीबरोबर हे आळूचं फतफद अप्रतिम लागतं. नक्की सीझनमध्ये ही भाजी ट्राय करा घरी. तर छान असं आपलं हे आळूचं फतफद इथं तयार आहे. आणि आता मी घालते, मस्त सर्व करते आहे आपल्या वाफळलेल्या भाताबरोबर. जबरदस्त असं हे आळूचं फतफद मी रेडी केलेलं आहे. तुम्हीही करून बघा. सीझनमध्ये आलेली भाजी नक्की खाऊन बघा. आणि जर करता येत नसेल, तुम्हाला माहीत नसेल, तर माझी ही रेसिपी नक्की फॉलो करा. आणि गरमागरम असं हे आपलं आळूचं फतफद आणि वाफळलेला भात इथं तयार आहे. भाकरीबरोबर ही तेवढंच अप्रतिम लागतं. छान असं आपली ही रेसिपी तयार आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माधुरीज फूड कट्ट्याला फॉलो करा. थँक्यू.